हाय फ्रेंड्स, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज माझ्या मम्मीने मला काय आणलंय हे बघा, कच्चा फणस. मग माझं काय बनवणार? उकडा बनेगा. म्हणजे पकोडे बनवणार आहे मम्मी. तर तुम्हाला दाखवणार रेसिपी कसं बनवणार आहे मम्मी. तर चला तयारीला लागू. मम्मी तर कापायला बसले. आधी त्या चाकूला तेल लावून घेतलंय. तर हे बघा, आमचं फणस झालं कापून. असं प्रकार कापून घ्यायचं, जे वरची साल काढून घ्यायची. आता ह्याला थोडंसं म्हणजे 15-20 का 25 मिनटं ह्याला असं बॉईल करून घेऊ. त्याच्यामध्ये मम्मी आता काय टाकते बघा बॉईल करताना. हळद पावडर, मीठ. तर आता आपण ह्याला बॉईल करायला ठेवू. पाणी टाकायचं. हो, पाणी टाकूनच मम्मी बोलते पाणी टाकायचं. मी पाणी टाका सांगायला विसरली. तर फ्रेंड्स, फणस झालेला आहे बॉईल. तर वाफ येते. आता चला बेसन. तर इथं मग बेसन पीठ घेतात. मिरची पावडर टाकले आणि काश्मीरी मिरची पावडर आहे. जिरा, जिरा पावडर, गरम मसाला, गरम मसाला, हळद पावडर, मीठ चवीनुसार. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. आता सगळं मिक्स करून घेऊ. पाणी घालून टाकलं. पाणी टाकून मिक्स करून घेऊ. आता माझी मम्मी जाम भारी जेवण बनवते. पकोडे पण भारी बनवते. मम्मी मला बोलते कर, तू बनव. मी म्हटलं नाही, आज तुझ्या हाताने तू बनव पकोडे. त्या मम्मीच्या हातातले पकोडे भारी लागतात. मिक्स. तिकडे बघू त्याला आयू काय करते. तोपर्यंत मम्मीला करू दे मिक्स. हा बघा, आयू मोबाईल बघते. आयू आई आई आज आई काय बनवते माहिती तुला? हा बघा गावे. तर इथं तेल गरम करायला ठेवलेत आणि बघा बेसन. आता तळून घेऊ, म्हणजे मम्मी तळणार आहे. तर फ्रेंड्स, इथं मी पकोडे तळायला घेतले. मम्मी कवली कापून बिपून सगळा दिला करून तुला, आता तू तळ. म्हणून मी तळायला घेतले. त्याला जावाना दाखवते. हे बघा, एक नंबर लागतं घ्यायला. आणि मम्मी पण आली बघा. जा मम्मी, मी करते. जा जा, मी करते. जा बस, तू आराम करते. गॅस नाही, गॅस संपलाय आमचा. सिलेंडर दिदीचा आणून लावलाय, तिचा पण संपल. लय प्रॉब्लेम झालाय. हे बघा, तळून झालेत पकोडे टाकून. कसले भारी आहे. तर फ्रेंड्स, पकोडे झाले तयार. आता मी खाणार आहे. माझ्या बाजूला आई पण झोपले, पण तो काही येणार नाही ब्लॉगमध्ये. हे बघा, मस्त झाले. म्हणजे मम्मीने बनवणार जामच भाजी. माझी मम्मी एक नंबर बनवते पकोडे. पकोडे काय प्रत्यक्ष जेवण एक नंबर बनवते माझी मम्मी. आता मी घेते पकोडे खाऊन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.